आज 9 ऑगस्ट खऱ्या अर्थानं आपण सर्वजण क्रांती दिन म्हणून जे या देशाकरता लढले त्यांना प्रथमतः अभिवादन करतो. जागतिक आदिवासी दिन त्यांना देखील अभिवादन करतो. आणि आमदार सत्यजित तांबे यांनी गेल्या 6 महिन्यापासून पुणे नाशिक रेल्वे जो आहे मूळ प्रकल्प तो आहे त्या पद्धतीनं झाला पाहिजे याला सुरुवात केली. 3 महिन्यापूर्वी देखील गारगावच्या परिसरामध्ये एक पुणे ते नाशिक पर्यंतच्या सर्व लोकप्रतिनिधींना त्यांनी बोलवलं होतं. त्या मीटिंगला मी उपस्थित होतो. आणि त्यानंतर राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल यांच्याकडे देखील वेळोवेळी त्यांनी पाठपुरावा केला. लोकप्रतिनिधी स्वर्गीय सीतारामजी बानकिले असतील, शिवाजीरावदादा आढळराव पाटील असतील, डॉक्टर अमोल कोल्हे असतील यांनी देखील संसदेमध्ये हा प्रश्न आपल्या भागाचे प्रतिनिधी तिकडच्या खासदारांनी त्या भागाचे प्रतिनिधी म्हणून मांडण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून ही गेल्या अनेक वर्षांची जी मागणी होती तर त्या मागणीला देखील 2013 सालामध्ये प्रथमतः पवनकुमार बन्सल यांनी रेल्वे मंत्री असताना मंजुरी दिली. त्यानंतर 2016 साली सुरेश प्रभूंनी देखील दिली. त्याच्या आधी कलमाडी साहेबांनी देखील त्याला मंजुरी दिली. आणि त्यानंतर आता हा प्रकल्प रद्द झाल्याचं ज्यावेळी अश्विनी कुमार वैष्णव यांनी ज्यावेळी जाहीर केलं त्यावेळी आपल्या सर्वांना धक्का बसला. कारण काय, जीएमआरटी मला आपल्या सर्वांना या निमित्ताने सांगायचे की जीएमआरटी पहिली आली का रेल्वेचं पहिलं चालू झालं. पहिली जीएमआरटी आली ओढतला. किती साली आली? 87 सालामध्ये 86-87 ला जीएमआरटीच्या कामाला या परिसरामध्ये घोडाच्या आणि 30 पासून एक जवळपास 15 किलोमीटरच्या रेडियस मध्ये त्यांनी वायसेफचे 37 अँटेना उभे केले. त्याच्यात आमच्या गावामध्ये देखील 2 उभे केले. आणि मग जर जीएमआरटीची जर अडचण होती तर मग 13 सालामध्ये 16 सालामध्ये या रेल्वेला सरकारने मंजुरी का दिली हा आमचा पहिला सवाल राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल त्यांना त्या ठिकाणी आहे. 18 ते 2020 सालामध्ये त्याला एफएलएस आपण ज्याला म्हणतो फायनल लोकेशन सर्वे तो करण्यात आला. आणि महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून एक डीपीआर करण्यात आला आणि त्याला अंतिम मान्यता देण्यात आली. 2021 सालामध्ये महाविकास आघाडीचं सरकार राज्यामध्ये होतं. अजितदादा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असताना त्यांनी देखील विधानसभेमध्ये सेमी हायस्पीड रेल्वे होणार म्हणून त्याला देखील मान्यता दिली. आणि सरकार याचा राज्याचं निम्मा खर्च उचलणार हे देखील घोषित केलं. आणि मग जमिनीचं भूसंपादन सुरू झालं. बाबाजीनं सगळं काही याच्या सविस्तर सांगितलं की लोकांना किती पैसे देण्यात आले काय आले ना आता नोटिसा त्यांना त्या ठिकाणी देत आहेत की आमचे पैसे तुम्ही त्या ठिकाणी पाठीमागे आम्हाला दिले पाहिजेत. परंतु मला या निमित्ताने सांगायचंय एवढी तज्ञ लोक जीएमआरटी मध्ये असताना रेल्वेचा ज्यावेळी डीपीआर करण्यात आला त्यावेळी यांनी बसून सल्ला मसलत करून राज्य आणि केंद्र सरकारला ही रेल्वे या ठिकाणी होऊ शकत नाही हे यांनी का सांगितलं नाही याचा देखील खुलासा व्हायला पाहिजे. नाही सेमी हायस्पीड 200 किलोमीटर पर आवर निपाळणारी रेल्वे झाली तर पहिल्यापासून लहानपणापासून आपल्याला गुरुजी शिकवायचे झुक आगीन गाडी. मी म्हणतो नाही 200च्या स्पीडची 100च्या स्पीडची तर रेल्वे करायला काय अडचण का नाही जमायचं आपल्याला 100च्या स्पीड 100च्या स्पीडची आम्हाला द्या पण द्या ते रद्द करू नका हे आमचं सरकारला त्या ठिकाणी सांगणं आहे. मला मनापासून सत्यजित तांबेंना या निमित्ताने धन्यवाद द्यायचे. जर सरकार जर आपल्याला काही देत नसेल तर रेल्वे नाही कुणाच्या ती आहे आमच्या. आणि त्यासाठी हा लढा त्यांनी पुकारला. आणि बाबाजी सास्कार यांनी कृती समितीचं प्रमुख म्हणून इथं हे काम सुरू केलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला जो आशीर्वाद लागला आम्हाला जी प्रेरणा मिळते ती हुतात्मा बाबू गिरोंची त्या ठिकाणी मिळते. आणि म्हणून आज सर्वांनी या निमित्ताने सांगितलंय की बाबाजी सास्कर यांनी या तालुक्यामधून या रेल्वेच्या प्रश्नासंदर्भातलं नेतृत्व करा
आम्ही पूर्ण ताकदीनिशी सगळी मंडळी तुमच्या पाठीमागे त्या ठिकाणी भरभक्कमपणे राहू आणि हे काम आपल्याला पुढे त्या ठिकाणी न्यायचे. ज्यावेळी राज्य काही करत नाही, केंद्र काही करत नाही, तर सरकार फक्त झोपू शकतं, ते जनतेच्या समोर झोपू शकतं. तुम्हा आम्हाला माहित आहे या परिसरामधला बैलगाडा शर्यत 2007 सालापासून त्याच्याबाबत संघर्ष सुरू झाला. गाडे बंद, गाडे चालू, चालू झाले तर आम्ही गेले, बंद पडले तर राजाभाऊ बंद पडले. उदाहरण म्हणून सांगतो, ते आरोप प्रत्यारोपात तुम्ही आम्ही सगळे होतो. कधी आपण एकमेकाच्या विरोधात बोललो, आमच्यामुळे झालं, त्यांच्यामुळे नाही झालं, त्यांच्यामुळे झालं नाही म्हणत, यांनी काहीच केलं नाही. पण आज आनंद एका गोष्टीचा आहे की रेल्वे बाबत सगळ्यांचं एकमत झालं, फक्त ठिकाणं 2, पण त्याच्या बाबत बाबाजीनं स्पष्टीकरण दिलं. पत्रकारांनी आम्हाला विचारलं, आम्ही त्यांना सांगितलं की शेजारच्या जुन्नर तालुक्यात 3 ठिकाणी आज आंदोलन त्या ठिकाणी होतात. त्यामुळे तुझ्या कोंबड्याने का आमच्या कोंबड्याने पण सगळ्यात आमच्या दृष्टीनं उजा असणं महत्वाचं आहे. रेल्वे चालू झाली पाहिजे हे आमच्या दृष्टीला अत्यंत महत्वाचं आहे. ज्यावेळी सरकार काही गांभीर्याने बिबट्याचा प्रश्न हातात घेत नव्हतं म्हणून आपण रस्त्यावर उतरलो. 21 तास रस्ता बंद केला आणि बिबट्याचा प्रश्न औषधा मान्य लागला. त्यानंतर दिवसा विजेचा प्रश्न असेल त्याच्याबाबत आपण लढलो, कांद्याच्या आंदोलनाबाबत लढलो. म्हणून आज कांदा कुठेतरी 300 रुपयापर्यंत गेला. ना राज्य सरकार ना केंद्र सरकार कांद्याची खरेदी करत आहे, परंतु आपण त्यावेळी लिलाव बंद पाडले. जुन्नरचे पाडले, आंबेगावचे पाडले, खेडचे पाडले, नाशिकचे पाडले. रोहित दादांनी नेतृत्व केलं आणि म्हणून कुठेतरी कांद्याचे आज लोकांना 2 पैसे त्या ठिकाणी मिळत आहेत. आज सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण एकत्र येऊ. माझं तर म्हणणं आहे बाबाजी की आपल्याला आता हे झाल्यानंतर आजचं आंदोलन एक दिवस आपण सत्यजित तांबेला या निमित्ताने इथं बोलू आणि त्यांना सांगू की तुम्ही पूर्ण ताकदीनिशी लढत राहा. जोपर्यंत रेल्वे होत नाही तोपर्यंत तुम्ही माघार घेऊ नका. आम्ही सगळे त्यांच्या पाठीमागे भरभक्कमपणे त्या ठिकाणी राहू. आमदार खासदार हा प्रश्न बाजूला त्या ठिकाणी राहू द्या. अनेकांनी उल्लेख केला की अभिजित तिप्पेंचा उल्लेख केला, सोनम वांगचुक यांचा उल्लेख केला की लोक जमतायत. लोकांना हे त्या ठिकाणी माहीत पाहिजे तर लढणाऱ्याचा हेतू हा प्रामाणिक असला पाहिजे, तो कुठून होणारा नसला पाहिजे, जरांगे सारखा त्या ठिकाणी लढणारा असला पाहिजे. जनता त्यांच्या पाठीमागे राहिल्याशिवाय त्या ठिकाणी थांबणार नाही आणि म्हणून आपण हा लढा त्या ठिकाणी लढत राहू. आज रेल्वे जशी गेली पुढे राहू कदाचित आपल्या सगळ्यांना माहित नाही. विधानसभेला सांगितलं होतं की ही लढाई पाहण्यासाठी आहे, होता होऊन देणार नाही. पण दुर्दैव एक आहे की आजपर्यंत जसा कुकडी प्रकल्प असेल, पुणे पाटबंधारे विभाग असेल त्याची स्थापना झाली, तसं मुख्य अभियंत्याचं ऑफिस हे पुण्यामध्ये सिंचन भवनला त्या ठिकाणी होतं. पण तुमचं आमचं दुर्दैव आहे की आज पुण्यामध्ये असणारं राज्य सरकारचं मुख्य अभियंता की जर आपल्याला रावसाहेबांनी पाणी सोडलं नाही, आपण नारायणगावला कार्यकारी अभियंत्याकडे त्या ठिकाणी जातो. त्याने ऐकलं नाही तर आपण सुपरिटेंडेंट इंजिनियरकडे त्या ठिकाणी पुण्याला जायचो. त्याने जर ऐकलं नाही तर चीफ इंजिनियरकडे आपण त्या ठिकाणी मुख्य अभियंत्याकडे त्या ठिकाणी जायचो. परंतु गेल्या 2 महिन्यापूर्वी मुख्य अभियंता पुणे पाटबंधारे विभागाचे जे आपल्या आहेत रमेश भाऊ, ते कार्यालय आज कुठे गेले, ते इथून उचललं आणि सोलापूरला त्या ठिकाणी गेलं. आमचं म्हणणं आहे का लोकप्रतिनिधी म्हणून राज्य सरकारचं अस्तित्वात आल्यापासूनचं कार्यालय सोलापूरला का गेलं, तुम्ही हे लोकांना का सांगत नाही, हा देखील आजच्या निमित्ताने त्यांना सवाल. या रेल्वेचे जे आपल्याला फायदे होणार आहेत, प्रवासातला वेळ वाचेल, त्याचबरोबर खर्चामध्ये बचत होईल. सगळ्यात स्वस्त जर काय असेल तर ती जल वाहतूक, जहाजाचा प्रवास हा सगळ्यात स्वस्त. 2 नंबर रेल्वे, 3 नंबर रोड आणि 4 नंबर विमान हवाई वाहतूक. आज आपल्या परिसरामधून जर रेल्वे गेली तर आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या भागात नाही पण मधल्या काळामध्ये उज्जैनला ट्रेनच्या ट्रेन धरून निवडणुकीच्या काळात गेल्या. किती जातात एका ट्रेन मध्ये लोक? 2700च्या दरम्यान ऍडिशनल जर आपण त्याला बोगी जर जोडल्या 2,500 ते 2700 पर्यंत, 2,500 ते 2700 पर्यंत लोक जातात. मी म्हणतो 2,500 लोक धरा. आज रस्त्यावरती सगळ्यांना इकडे जर जाण्या येण्याकरता आपली वाहनं जर न्यायला लागत असतील,
आणि एका गाडीत सरासरी 4 माणसं जर बसली आणि 2,500 लोक याच रस्त्याने जर रेल्वे मधून त्या ठिकाणी गेली तर 2,500ला 4 लोकांनी जर भागलं तर किती जवळपास 600 गाड्यांचं वाहतूक याच्यावरून कमी होईल, लोकांची बचत, त्याबरोबर प्रदूषण त्या ठिकाणी कमी होईल, वेळ वाचेल, याचा हिशोब देखील आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे. आज या भागात निर्माण होणारा कांदा वॅगनने तर परराज्यामध्ये जाईल, बंदराच्या ठिकाणी जाऊ शकतो कमी खर्चात, त्यामुळे शेतकऱ्याच्या दरात वाढ होईल. पंजाबवरून जो बटाटा आपल्याला येतो तो जर वॅगनने आला, जसं शिमल्यावरून खाली पंजाबला ट्रेनने त्या ठिकाणी आणला जायचा, तर रेल्वेने जर तो आला तर आपल्याला बटाट्याचं देणं देखील स्वस्त होऊ शकतं आणि त्याचबरोबर शेतीमालाची वाहतूक कमी खर्चामध्ये होते. आज खतं जर घ्यायची असतील, सिमेंट जर घ्यायचं असेल तर ते एकतर नगरला डेपोला लागतं किंवा तुम्हाला लोणी टाळूरला उतरावं लागतं किंवा बारामतीला लागतं आणि तिकडून जी वाहतूक ट्रकने आपल्याला करावं लागते, त्याच्यामुळे आपल्या भागामध्ये सिमेंट आणि खत हे देखील जादा खर्चाने आपल्याला खरेदी करावं लागतं. त्याचबरोबर साखर जर आपल्याला निर्यात करायची असेल कारखान्याला तर ती देखील आपल्याला खडकीला न्यावी लागते. हे जे काही आपले फायदे होणार होते ते आपले काही आता आज रेल्वे नसल्यामुळं घेता येत नाही, पण उद्याच्या काळामध्ये आपल्याला ती रेल्वे कुठल्याही परिस्थितीमध्ये आणायची यासाठी आपल्याला त्या ठिकाणी काम करणं हे गरजेचं आहे. आणि मला या निमित्ताने आपल्या सर्वांचा अधिक वेळ न घेता आपण सर्वांनी या रेल्वेच्या बाबत वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन सर्वांना केलेलं आहे. एवढंच या निमित्ताने सांगतो की जसं आपण जे काय आहे की बिबट्याचं आंदोलन, दुधाचं आंदोलन, कांद्याचं आंदोलन, दिवसा विजेचं आंदोलन याच्यामध्ये लढलो, तुमच्या माझ्या पदरात काही ना काहीतरी पडलं, म्हणून उद्याच्या काळामध्ये देखील हे आंदोलन आपल्याला निश्चित तेवढं त्या ठिकाणी करायचंय. राजाभाऊंनी उल्लेख केला की वाडवडील गेले, त्यांचं रेल्वेचं स्वप्न अपूर्ण राहिलं. आता आपणही चाललो तरी रेल्वे काय आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटत नाहीत, परंतु या तालुक्यातील तरुणांना आम्हाला या निमित्ताने सांगायचंय. काल तुम्ही उल्लेख केला, आम्ही देखील कॉलेजच्या परिसरामध्ये गेलो, तिथं देखील फॅमिली वाटली, मुलांना सांगितली. ती एक लोकांची भावना आहे की आपल्या तालुक्यामध्ये ज्या ज्या वेळी आंदोलन झाली, प्रामुख्याने 2 आंदोलन आपली मोठी झाली आणि आम्ही देखील शरद दादा सोनवणे त्यांच्या बरोबर बसलो होतो की आंदोलन कुठं करायचं, रस्त्यावर करायचं किंवा काय करायचं. मधल्या काळामध्ये जी 2 आंदोलन झाली त्याच्यामध्ये अनेक जणांवरती गुन्हे त्याच्यामध्ये दाखल करण्यात आले. जसं आपण दिल्लीचं आंदोलन पाहिलं, ज्या पद्धतीने मुलांना मारलं गेलं आणि आज त्याच्याबाबत संपूर्ण देश जागा झाला. कदाचित मुलांच्या मनामध्ये देखील ती भावना असू शकते की या आंदोलनामध्ये जर अगोदर निपक्षपातीपणे कारवाई व्हायला पाहिजे. आम्ही DYSP पांडे साहेबांना सांगितलं, वाघमारे साहेबांना देखील सांगितलं भेटून की ज्या ज्या वेळी आंदोलनामध्ये आमदार आले, खासदार आले बिबट्याच्या आंदोलनात, त्यांना मोकळं सोडून दिलं. बिबट्याच्या आंदोलनात गोंधळ घालणारे जे होते त्यांना देखील मोकळं सोडून दिलं, परंतु सामान्य कार्यकर्त्यांवरती गुन्हे त्या ठिकाणी दाखल करण्यात आले. आज जामीन मिळाला असेल, कोर्ट काय निर्णय घ्यायचा असेल, सरकार काय निर्णय घ्यायचा असेल ते असेल, परंतु आमची त्यांना विनंती अशा प्रकारची राहील की ज्या प्रकारे तुकाराम मुंडे साहेब अधिकारी कोणाच्याही तोंडाकडे पाहत नाही, कोणाची कंपनी हे पाहत नाही, बेसळ दिसले तर गदार करण्याचं काम करतो, तसं काम सगळ्या अधिकाऱ्यांनी निपक्षपातीपणे करावं हीच आमची सामान्य जनतेची तुमच्याकडून अपेक्षा आहे. आणि म्हणून आपल्याला सर्वांचा अधिक वेळ न घेता आपण 100% हा लढा जोमाने त्या ठिकाणी लढू, एकत्रितरित्या लढू, पक्षीय राजकारण बाजूला त्या ठिकाणी ठेवू आणि ही रेल्वे झालीच पाहिजे यासाठी आपण काम करत राहू, एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि आता आपल्याला यानंतर की इथं बाबाजी चासकर यांनी निवेदन तयार केलं आहे, त्याच्यावर काही लोकांच्या सह्या आहेत, बाकीचे सह्या करतील. आता पोलीस अधिकाऱ्यांना देखील आम्हाला तुम्हाला सांगणे की भांडे साहेब असतील, वाघमोडे साहेब, की आम्ही फक्त रस्त्यावरती त्या ठिकाणी येऊन, आज एकादशी आहे, लोक आळंदीला जाय करतात, आम्हाला कोणाची अडवणूक करायची नाही, परंतु प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 5 मिनिट आपलं कोण प्रतिनिधी प्रांत अधिकाऱ्यांचा त्या ठिकाणी असेल त्यांना त्या ठिकाणी उपस्थित राहायला सांगा. आम्ही सर्व मंडळी येऊ त्या ठिकाणी थांबू, ते निवेदन आपण त्या ठिकाणी स्वीकारा आणि आमच्या भावना या सरकारपर्यंत कळवण्याचं काम प्रशासक म्हणून आपण त्या ठिकाणी करावं. त्याचबरोबर आपल्या सर्वांना देखील PDF आम्ही काल पाठवलेले आहे की त्या PDF वरती मेल आणि ते मेल ID त्याच्यामध्ये देण्यात आलाय, त्याच्यावरती आपण ते मेल फॉरवर्ड फक्त करायचे.
की जेणेकरून प्रधानमंत्र्यांपर्यंत त्या ठिकाणी जाईल ते देखील या निमित्ताने सांगतो. आणि ज्या पद्धतीने तुम्ही खासदार डॉक्टर अमोल कोल्हेच्या बाबत नितीनराव असतील अन्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या, तुमच्या भावनांची देखील आम्ही सर्वजण सहमत आहोत. आम्ही त्यांना एकच या निमित्ताने आज मी फोन करेल की खासदार साहेब, उद्या तुम्ही जर पंतप्रधानांकडे जाणार असेल तर तुम्ही त्या ठिकाणी रेकॉर्डिंग तुमचं त्या ठिकाणी करा आणि स्पष्टपणे मोदी साहेबांना सांगा की माझ्या मतदारसंघात ही रेल्वे झालीच पाहिजे. ती जर झाली नाही तर उद्याच्या काळामध्ये मला सुद्धा रस्त्यावर त्या ठिकाणी उतरावं लागेल, अशी मागणी त्यांनी उद्या करावी असं देखील